प्रत्येकाला कशाचं ना कशाचं वेड असतं बघा. कोणाला देवपूजेचं असतं, कोणाला गार्डनिंगचं असतं, कोणाला दार स्वच्छ ठेवण्याचं, कोणाला घरदार एकदम लखलखीत करण्याचं, तर कोणाला अभ्यासाचं. प्रत्येकाला एक वेगवेगळा छंद असतो. प्रत्येक जणाला आलेल्या अनुभवावरून जीवन जगण्याची पद्धती प्रत्येकाची वेगवेगळी असते. प्रत्येकजण देवावर विश्वास ठेवतो, कोणी ठेवत नाही. याबद्दल माझा अजिबात दुमत नाही की कोणाची किती श्रद्धा आहे किंवा कोण किती विश्वास ठेवतं. पण मी माझा प्रत्येक श्वास माझ्या परमेश्वरासाठी त्यानं मला दिलेला आहे, म्हणून त्याचं स्मरण सतत राहावं यासाठी मी स्वतःचा वेळ बऱ्यापैकी माझ्या कामातून मला जेवढा वेळ मिळेल मी तेवढा वेळ देवाच्या सेवेसाठी घालवत असते. कुणाची निंदा, कुणाबद्दलही वाईट बोलणे हे टाळून जर आपण सेवा केली तर मला तरी वाटतं की देवाचा आपल्याविषयीचं मत किंवा कदाचित देवाला ह्या गोष्टी जास्त आवडत असतील, त्याची सेवा केलेली, त्याचं नामस्मरण केलेलं. म्हणून मी बहुतेक करून जास्त देवावरती विश्वास ठेवते आणि मला लोकांबद्दल वाईट बोलणं, त्याच्याविषयी चर्चा करणं या गोष्टी कधीही आवडल्या नाहीत, कधी आवडतही नाहीत. मी कधी बायकांमध्ये बसणं शक्यतो टाळते. मला कधी कोणासोबत जास्त कोणाबद्दल कोणाच्या विषयी बोलायला आवडत नाही. त्यामुळे बहुतेक माझा वेळ जास्त करून देवासोबतच मी घालवत राहते. आमची तशी देवपूजा माझे मिस्टर करतात, रेग्युलरली तर तेच करतात. पण जर काही सण, व्रत, वैकल्य किंवा महत्त्वाचा दिवस आणि 8 दिवसातून एकदा देवघराची आम्ही आवर्जून दोघे मिळून साफसफाई करतो. कारण देवघर थोडं माझं मी मोठंच बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोड्याशा जास्तीच्या गोष्टी मी साठवून ठेवलेल्या आहेत. देव तसे कमीच आहेत, पण थोड्याशा शोभेच्या वस्तू किंवा मला ज्या आवडतात, आपल्या देवघरात कोणत्या असाव्यात या गोष्टी, म्हणजे जशी बासरी, मोराचे पीस, देवाला तांब्या, नैवेद्य रोज ह्या सेवा नियमित होतात. कारण देवाचं पाणी रोज बदललं जातं, देवाला रोज नैवेद्य दाखवला जातो. आणि हो, जर कोणी दाखवत नसेल ना तर एकदा करून बघा, खूप समाधान मिळतं. आपल्याला जे आपण घरात बनवलेलं अन्न खातो त्यामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटतं आणि शक्यतो आजारी पडत नाही. यासाठी आपण थोडंसं जर नियम ठेवला तर मला तरी वाटतं की या गोष्टीचं म्हणजे आपल्यालाच एक समाधान मिळून जातं. देवपूजा म्हणजे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी कोणतीही खूप पंचपाक्वानं नेहमीच करत नाही. माझ्या घरात साखर, चटणी, भाकरी, दूध भाकरी किंवा दूध भात असेल तर त्याचाही मी नैवेद्य दाखवत असते. अशा प्रकारे जर तुम्ही देवपूजा केल्याच्यानंतर देवघरामध्ये देवाला नैवेद्य ठेवून बघा, खूप छान वाटतं. आणि दुसरी गोष्ट, आज स्वच्छ देवघर केलेलं आहे, खूप समाधान मिळून जातं जर साफसफाई झाली. आणि शक्यतो देवघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघरात कोणता कपडा असावा याबद्दलचं बऱ्याच जणांना म्हणजे बहुमत आहेत की हा कपडा असावा. मी तर शक्यतो वारानुसार बदलवत असते. कारण जर मंगळवार असेल, शुक्रवार असेल तर लाल केशरी कलरचा, रविवारी पिवळ्या कलरचा, गुरुवारी पिवळ्या कलरचा आणि सोमवार असेल तर पांढऱ्या कलरचा, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे मी बदलवत असते. देवघरामध्ये नियमित जर आपण अशी साफसफाई किंवा हे ठेवली तर प्रसन्न वाटतं. आणि देवघरात बासुरी एक असावी. प्रत्येकाचं एक श्रद्धास्थान असतं, तसं माझं हे देवघर आहे आणि मला ते खूप आवडतं. प्रत्येकाच्या आयुष्यात बघा संकट येतात जातात, पण त्याला धीराईनं सामना करण्याचं सामर्थ्य फक्त परमेश्वरच देऊ शकतो, कोणी देत नाही. आणि जेव्हा परिस्थिती माणसाची परीक्षा बघत असते ना, तेव्हा कोणीच सोबत नसतं, फक्त परमेश्वर असतो, हे लक्षात ठेवा. आमच्या घरात वाढदिवस अशा पद्धतीनं साजरा होत असतो. त्याबद्दलची छोटीशी क्लिप आहे ही बघा. वाढदिवस काही असलं की खूप गंमत येते, सगळेजण येतात. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे पोरी जेव्हा गुरुला ओवाळतात तेव्हा त्याला मुद्दाम चिडवतात की तू आता आम्हाला पैसे टाक. मग त्यावेळेस तो काय करतो, नाही नाही, हे माझ्यासाठी आलेले पैसे मी कसे टाकणार, ह्याची फार गंमत चालते. आणि मग ते चिडवतात त्याला की नाही रे, गुरु टाकायचं असतं, बहिणींची काळजी घ्यायची असते.
पैसे टाकायचे असतात बाळा. ऐक ना 100 गुरु सगळ्याचे दर्शन घ्यायचे. पहिलं पापापासून सुरुवात करायची हा. लयच मोठे डिमांड केली आता. गुरु लय बहिणीचा होय हो. आता फक्त ताटाने असं तोंडात घाल लाडू खा. तोंडात लाडू खा. थांब 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 मला म्हणलं ह्या दिवसात लग्न केलेलं परवडत लाडू तोंडात घाल लाडू त्याच्या घाल घाल थांब थांब थांब. गुरु डोळे उघड. गुरुचा आवडलं. थांब थांब थांब. हा होता आजचा व्हिडिओ. काही तुरळक क्षण तुमच्यासोबत शेअर केले आणि आवर्जून गुरुवारी किंवा महत्त्वाच्या दिवशी यांच्या दर्शनाला जायचं कधीही विसरत नाही. आणि विशेष म्हणजे हे नेहमीच सोबत आहेत. त्यांचं एक वाक्य मी नेहमी स्मरणात ठेवते, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.